भाजपा प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या यादीतून ज्या 17 उमेदवारांची नावं कापली त्या उमेदवारांनी अपक्ष लढत भाजप पुढे अडचणी निर्माण करण्याचं काम सुरू केलंय। प्रदेशाध्यक्षांच्या यादीत फेरफार केल्याप्रकरणी शहराध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांना पदावरून तात्काळ हटवण्यात आलं असलं तरी पक्षात असंतोष कायम आहे। अधिकृत यादीतून नावं कापलेल्या उमेदवारांनी सुभाष कासन गोट्टुवार यांच्या प्रभागातून दंड ठोपटले असून त्यांच्या निलंबनाचं पत्र ते उमेदवारांना वाटतात। आपली हकालपट्टी झाली नाही तर आपण राजीनामा दिला असं सुभाष कासन गोट्टुवार सांगतात। मात्र ते खोटे बोलत असून त्यांची पक्षाने हकालपट्टी केली आणि त्यामुळे मतदारांना ते माहीत व्हावं यासाठी आपण त्यांच्या निलंबनाचं पत्र मतदारांना वाटतोय असं बंडखोर उमेदवारांनी सांगितलं। भ्रष्टाचारी उमेदवाराला आता या प्रभागातील जनता माफ कधीही करणार नाही। म्हणूनच याच्या विरोधामध्ये मी स्वतः उभा आहे। माझं बोध चिन्ह रोड रोलर आहे। मी जनतेला विनंती करेन आणि माझ्यासोबत हे जे परिवर्तन पॅनल म्हणून मी उभं केलं त्यासाठी अ गटामध्ये सीमाताई मळावी झाडूचं चिन्ह घेऊन उभी आहे। ब गटामध्ये शैलेशजी जुमळे यांचं कब्बशी चिन्ह घेऊन उभे आहेत आणि क गटामध्ये शिलाताई चव्हाण ह्या बॅट्समन हा चिन्ह घेऊन उभे आहेत आणि मी स्वतः ड गटामध्ये रोड रोलर हे चिन्ह घेऊन उभा आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून झालेल्या वादावरून आता चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर चांगलेच भडकलेत। काँग्रेस योजनेत अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। योजनेमुळे आचारसंहितेचा कोणताही भंग होत नाही। निवडणूक आयोग सुरू असलेली योजना बंद करणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच। ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस आली लाडकी बहीण योजना बंद झाली। महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला, हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टाने त्याला हाकलून दिलं। आता मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीचे पैसे जाणार त्या ठिकाणी रोडा आणला। शेवटी काँग्रेसचं धोरण महिला विरोधी आहे। आधीपासूनच काँग्रेसचं ब्लड महिला विरोधी आहे। काँग्रेसने कधी आमच्या लाडक्या बहिणीला साथ दिली नाही। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी राजकीय पक्षांनी आपल्या आघाड्या आणि युतीची गणितं पक्की केली आहेत। काही शहरांमध्ये पारंपरिक शत्रू गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात तर काही ठिकाणी मित्र पक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकलेत। 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राज्याचं राजकीय चित्र अत्यंत रंजक बनलंय। ठाण्यात पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आली। अभिजित पवार यांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळतोय। प्रचारादरम्यान शिवीगाळ केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार उमेश पाटील यांचा हा प्रकार आता उघडकीस आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।